भाजपच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला पंकजा मुंडे यांचाच विरोध आहे की काय अशी चर्चा सुरू झाली। माझं राजकारण वेगळं, भाजपची भूमिका म्हणून समर्थन नाही, असं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी म्हटल्याचं समोर आलेलं होतं। मात्र मी असं काही बोललेच नाही असं पंकजा मुंडेंनी आता म्हणत घुमजाव केलेला आहे। मात्र त्याआधी या सगळ्यावर विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आपण ते देखील पाहूया। त्यांनी खरोखर जर बोलले असतील त्यामुळे तर मी त्यांचं स्वागत करतो। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। पंकजा ताईचं मी अभिनंदन। नाही, विरोध करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे। संतांची भूमी आहे, थोर व्यक्तींची भूमी आहे ही महाराष्ट्र। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा लोकांच्या ध्यानामध्ये, मनामध्ये, रक्तामध्ये भिनलेला आहे। अशात गुजरातची स्टाईल नाहीतर उत्तर प्रदेशची स्टाईल जर महाराष्ट्रावर भाजपचे नेते लादण्याचा प्रयत्न करत असतील तर स्वाभिमानी मराठी माणसं हे काय खपून घेणार नाहीत। याचा अर्थ समजून जा की महाराष्ट्राचं कल्चर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला मान्य नाही आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात येऊन कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है असे जे वाक्य जे महाराष्ट्रात बोलले गेले, पहिले अलायन्सला त्यांच्या मान्य नव्हतं, आता त्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना मान्य नाहीये। महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार हा खोलवर रुजलाय, फुले शाहू आंबेडकरांचा विचार, आणि म्हणून त्या विचाराला बाजूला सारून ना अजित पवाराला राजकारण करता येणार ना पंकजा मुंडेला, त्यामुळे त्यांना विरोध करावाच लागेल। त्यांचं ते वैयक्तिक मत आहे, वैयक्तिक प्रत्येक नेत्याला एक वैयक्तिक मत असतं, पण शेवटी आम्ही पण हेच बोलतो, आमच्या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो मुसलमान पण असेल पण तो राष्ट्रभक्त मुसलमान असला पाहिजे, त्यांनी आपल्या देशाला तिरंगा म्हटला पाहिजे। असे फतवे काढता कामा नाही, त्यांनी वंदे मातरम आमच्याबरोबर उभं राहून बोललं पाहिजे। आणि म्हणूनच त्या कुठल्याही मुसलमानाचा आम्हाला आक्षेप नाही, पण हे फतवे काढणारे, हे जिहादी, हे बाहेरून येणारे रोहिंग्या बांगलादेशी, ते जे आमच्या देशाच्या विरोधात जे जिहादीकरण आणि इस्लामीकरण जे करतायत ना, त्या विरुद्ध आम्ही बटेंगे तो कटेंगे नारा दिलेला आहे। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्रपक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। आधी दोन पक्ष फोडून पाच होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचाराने त्याचे दोन भाग झालेत, त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काय नाही, ह्याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो। मी भाषणात जे बोलत आहे ते तुम्ही बघा आणि प्रिंट मीडियामध्ये कुठली बातमी आली त्याच्यावर मी उत्तर देणार नाही म्हणजे नाही, कारण मी जे बोलले ते तुमच्या डोळ्यासमोर आहे। मी बोलले का कुठे काही? आता त्यांनी प्रत्येकाने काय केलंय त्याच्यावर मला आता कुठलंही भाष्य करायचं नाही आणि माझा मुद्दा विकासाचा आहे, त्याच्यापासून हटवणं किंवा पंकजा मुंडेंच्या सभा आहेत त्या सभा एवढ्या होत आहेत त्याच्यामध्ये उगीच डायव्हर्ट करण्याचा हा प्रकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।